वाघबिबट्यांच्या उपद्रवावर ठोस उपाययोजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार. चंद्रपाल चौकसे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा. आरआरटी पीआरटी वाढ, रेस्क्यू सेंटर व एआय कॅमेऱ्यांची मागणी. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीच्या मदतीची जोरदार मागणी. वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी व पशुपालक भयभीत झाले असताना या गंभीर प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी वनमंत्री श्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत वाघ व बिबट्यांच्या हालचालींमुळे होणारे मानवी व पशुधन नुकसान, नागरिकांमध्ये वाढत असलेली भीती आणि वन्यजीव मानव संघर्ष या मुद्द्यांवर सखोल मंथन करण्यात आले. यावेळी वनमंत्र्यांनी मंत्रालयात लवकरच बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान चंद्रपाल चौकसे यांनी वाघ व बिबट्यांच्या उपद्रवावर उपाय म्हणून रॅपिड रिस्पॉन्स टीम व प्रायमरी रिस्पॉन्स टीमची संख्या वाढवणे, प्रत्येक विभागात पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध करणे, वन्यजीव बचावासाठी स्वतंत्र रेस्क्यू सेंटर उभारणे, पाणवठ्यांचे योग्य नियोजन, कोर एरिया आणि बफर एरियामध्ये स्पष्ट व्यवस्थापन तसेच अत्याधुनिक सीसीटीव्ही व एआय कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण कक्ष म्हणजेच कंट्रोल रूम मजबूत करण्याची मागणी केली. यासोबतच कुंपण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत, पशुधन व मानवी मृत्यू प्रकरणात शासनाकडून वाढीव भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. वन्य प्राण्यांमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ दिलासा देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. वनमंत्री गणेश नाईक यांनी या सर्व मुद्द्यांची दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून लवकरच शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.